माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टी बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि त्याप्रमाणेच फिन निफ्टीची जी काही एक्सपायरी होणार आहे त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या लेवल असतील किंवा जे एक्सपायरी ट्रेड आहे ते कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो ते पाहणार आहोत। आपण काय करणार आहोत, हा जो काही भाग आहे म्हणजे शनिवारी जे काही कामकाज झालेलं आहे ना, स्पेशल सेशन जे झालेलं आहे डिझास्टर रिकव्हरी सिस्टम चेक करण्यासाठी, तर ते थोडं इग्नोर करणार आहोत। म्हणजे आपण याच ठिकाणी जे काही क्लोजिंग आहे ना त्यानुसारच ॲनालिसिस करणार आहे। हे इग्नोर करण्याचं कारण काय आहे की त्यामध्ये लिक्विडिटी ही खूप कमी होती किंवा बाकीचे बरेचसे फॅक्टर आहेत। काही ठिकाणी तुम्ही जर चार्ट चेक केला तर तुम्हाला या पद्धतीची एक कॅन्डल पाहायला मिळेल, म्हणजे अगदी 22,040-50चा लो आणि पुन्हा तिथेच येऊन म्हणजे एक ज्याच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवू शकत नाही अशा पद्धतीचं काहीसं कामकाज आपल्याला शनिवारी पाहायला मिळाले। म्हणजे त्या कॅन्डल आहेत, परंतु आपण यावरतीच ॲनालिसिसचा फोकस ठेवणार आहोत। गुरुवारी ज्या पद्धतीची रिकव्हरी पाहिली आपण अगदी 22,060 पासून तर 22,400पर्यंतची मुवमेंट शेवटच्या काही 1-1.5 तासामध्ये आपण पाहिलेली आहे। त्यानंतर शुक्रवारचं जे कामकाज आहे ना ते जास्त करून साईडवेज राहिलेलं आहे, त्यामध्ये ऑप्शनमध्ये काही संधी मिळालेली नाही आहे। मग आज इलेक्शन असल्याकारणाने मार्केट बंद आहे। बाकी ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत वीकली ॲनालिसिसच्या ज्या लेवल आहेत त्या एकदा तुम्ही पाहून घ्या, वरती आय बटनमध्ये लिंक असेल, चेक करून घ्या की महत्त्वाच्या लेवल काय आहे। आता ॲनालिसिस सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही कितीही ॲनालिसिस करून गेलात पुढचे 15 ते 20 दिवस एखादी कोणतीही छोटीशी न्यूजसुद्धा तुमचं पूर्ण ॲनालिसिस, ज्याला आपण प्राईज ॲक्शन म्हणतो, ते पूर्ण बिघडवू शकते। त्यामुळे या दिवसांमध्ये काय करायचं आहे, एकतर क्वांटिटी आपल्या कमी करायच्या आहेत आणि स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवायचे आहेत। आत्ताचं जे ॲनालिसिस आहे फक्त लेवल बेस, म्हणजे या लेवलच्यावरती आपण बुलिश असणार आहोत, या लेवलच्या खाली आपण बेरिश असणार आहोत, या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहणार आहोत। फॉर्मेशन एका 5 मिनिटामध्ये सुद्धा तुम्हाला चेंज होताना पाहायला मिळेल। म्हणजे गुरुवारचं कामकाज त्याच्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे। इथून अगदी दुपारी 2-2:30पर्यंत मार्केट जे 22,060पर्यंत होतं तेच कंटिन्युअस एकही रेड कॅन्डल, एक छोटीशी रेड कॅन्डल सोडली तर शेवटपर्यंत एकही रेड कॅन्डल नाही आहे आणि 22,400 जी महत्त्वाची लेवल होती तिथपर्यंत पोहोचलेलं आहे। आता मंगळवारसाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात, तर अपसाईडची जी लेवल आहे ना ती आहे 22,560। सध्याला ग्लोबली जास्त काही मुवमेंट नाही आहे किंवा म्हणजे डाऊन साईडही नाही आहे, अपसाईडही नाही आहे। जर तुम्ही गिफ्ट निफ्टी पाहिलेत तर आपल्याला जवळजवळ 100 ते 1,200 पॉईंट प्लस आत्ता दिसत आहे। त्या दृष्टीने जर आपल्याला याच्यावरती गॅप अप ओपनिंग पाहायला मिळालं म्हणजे 22,560 तर आपण बुलिश ट्रेडच प्लॅन करणार आहोत। नेहमीप्रमाणे आपला 25 ते 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे। या अगोदर आपण निफ्टीसाठी 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस प्लेस करत होतो। आता तो 25 ते 30 का केलेला आहे, कारण का पूर्वी आपली जी लॉट साईज होती ती 50 होती, आता 25 आहे। त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये जे फ्लक्च्युएशन आहे ते थोडं वाढलेलं आहे, म्हणून आपण स्टॉप लॉस वाढवलेला आहे। हळूहळू तो आपण पुन्हा एकदा 15 ते 20पर्यंत घेऊन येणार आहोत। तर 560च्या वरती जे पहिलं महत्त्वाचं टार्गेट असू शकतं ते 22,620। आता 22,620 हीच लेवल खूप महत्त्वाची आहे, म्हणजे खास करून उद्यासाठीच नाही तर येणारा जो आठवडा आहे ना त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची लेवल असणार आहे। मग 22,620 हे टार्गेट येतं आहे किंवा मार्केट इथे कुठेतरी 560 आणि 620च्या मध्ये कुठेतरी गॅप अप होतं आहे, सस्टेन करतं आहे आणि ब्रेकआउट येतो आहे, तर डेफिनेटली कॉलची पोझिशन ट्राय करा। मग 22,770पर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात। उद्या कदाचित 770 येणार नाही, 620 नंतर तुम्ही 700, 750, 720 टार्गेट करू शकता, परंतु फायनल टार्गेट जे आहे ना ते 22,770पर्यंत आपल्याला अपसाईडला पाहायला मिळणार आहे। आता डाऊन साईड काय आहे, डाऊन साईड थोडी ट्रिकी असू शकते, कारण का मार्केट ज्या पद्धतीने बुलिश फॉर्मेशन बनवतं गेल्या काही दिवसांपासून, तर डाऊन साईडला 22,440 जिथे आपल्याला शुक्रवारी वेळोवेळी सपोर्ट घेताना पाहायला मिळालेला आहे 22,440 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर पहिलं विकनेसचं साईन येईल। इथे तुम्हाला ॲग्रेसिव्ह पुट घ्यायचा नाही आहे, म्हणजे शॉर्ट पोझिशन ॲग्रेसिव्हली करायची नाही आहे। त्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे इथे तुम्ही काही तुमच्या क्वांटिटी ज्या असतील त्याच्या 50% क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता। छोटेच म्हणजे 40 पॉईंटचं टार्गेट हे पहिलं 22,400 जी सायकोलॉजिकल लेवल आहे गुरुवारचं जे क्लोजिंग आहे ते, आणि त्यानंतर असणार आहे 360 ही लेवल खूप महत्त्वाची आहे। जर कोणत्याही कंडिशनमध्ये उद्या 22,360च्या खाली आपण जातोय ना तर मार्केट होऊ शकतं आणि मग आपल्याला शॉर्ट पोझिशन पूर्ण क्वांटिटीने घेता येतील। त्यानंतरचं जे टार्गेट आहे ते 22,250, 280 हा जो काही 30-40 पॉईंटचा झोन आहे ना तिथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो। उद्यासाठी हेच टार्गेट घेऊन चला 22,250च्या आसपास। 22,250 किती महत्त्वाचे हे वीकली ॲनालिसिसमध्ये मी डिस्कस केलेलं आहे। बाकी एक्स्ट्रा काही ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे। जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर 22,460 असेल, 440 असेल, इथपर्यंत ॲटलिस्ट बाईंगची संधी शोधायची आहे। मग त्यामध्ये तुम्हाला डबल बॉटम मिळू शकतो किंवा हॅमर मिळू शकतो। कोणतंही बुलिश फॉर्मेशन इथे फॉर्म झालं तर इथे बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटजी आपण यूज करणार आहोत। फक्त एक लक्षात ठेवा, मार्केट खूप वोलटाईल राहण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस, त्यामुळे स्टॉप लॉस आणि क्वांटिटी तुम्हाला मॅनेज करता आल्या पाहिजेत। एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका पुढील काही दिवस।
आता बँक निफ्टी बऱ्यापैकी बुलिश आहे. निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये एक चांगली मूवमेंट अपेक्षित आहे. आत्ता चार्ट पाहिला तर अगदी सेम दिसतोय दोघांचाही, परंतु जास्त अपेक्षा आहेत का? कारण का बँक निफ्टीमध्ये जो रेजिस्टन्स आहे 48,200च्या आसपास जे आपलं क्लोजिंग आहे ना, तर जो मेजर रेजिस्टन्स आहे किंवा महत्त्वाचा रेजिस्टन्स तो अगदी 100 पॉईंटवरती आहे. तो आहे 48,300. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप ओपन 48,300च्या वरती, फ्लॅट बेस्ट केस असू शकते, फ्लॅट ओपन होऊन 48,300 ब्रेक झालं तर 48,750 800 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं. अगदी तुम्ही सेफ ट्रेडर असाल तर 48,300 नंतर 48,500साठी प्लॅन करू शकता. 200 पॉईंटचे 2 टप्पे याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आपला जो नेहमीचा स्टॉप लॉस आहे 30 ते 35 पॉईंट हा आपला स्टॉप लॉस असणार आहे. किंवा तुम्ही वोलेटाईल आहे मार्केट 40-50 पॉईंटवरती त्या घेऊ शकता स्टॉप लॉस. आणि मग जास्त तुम्हाला लेवलवरती ट्रेड नसेल करायचं तर 1:2 1:3 या पद्धतीने टार्गेट प्लॅन करू शकता. आता 48,800च्या वरती 49,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती, म्हणजे 49,000 ते 49,100 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. लेवल मोठ्या वाटत असेल म्हणजे इथून पाहिलं तर जवळजवळ 1000 पॉईंट आहे, परंतु 900 ते 1000 पॉईंट आहे, परंतु ते महत्त्वाचं आहे. बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट येऊ शकते, मग तुम्हाला 49,100पर्यंत घेऊन जाऊ शकते. आता तुम्हाला एवढं मोठं टार्गेट घेणं अशक्य असेल, म्हणजे बऱ्याच जणांना असते की एवढे वेळ थांबू शकत नाही, तर मग याच्यामध्ये तुम्ही दोनदा डिवाईड करा. 48,500 आणि 48,750 800 हे पहिलं, आणि यानंतर 48,950 ही लेवल खूप महत्त्वाची ठरू शकते. तर ते तुमचं तिथे एक डिवायडेशन होईल डायरेक्ट 800 ते 100मध्ये. या 300 पॉईंटमध्ये 150 पॉईंटचे 2 टप्पे तुम्ही करू शकता. आता इथे सुद्धा अगदी 48,000 असेल किंवा 47,950 असेल, लक्षात घ्या 48,100 आहे, 48,000 आहे, 47,950 इथपर्यंत तुम्हाला बाय ऑन डिप्स याच स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे. म्हणजे इथे आलं डबल बॉटम बनून वरती जाते किंवा कोणतेही थोडा वेळ सस्टेन करून अपसाईडला ब्रेकआउट होतोय, तर इथे बाईंगची संधी शोधायची आहे. पहिला डाऊनसाईडचा ट्रेड जो आपला काही प्लॅन होऊ शकतो ना, तो 47,950 किंवा 920 हा जो झोन आहे तो ब्रेक होता ना, तर त्याच्या खाली खूप मोठं टार्गेट आहे का? तर नाही. पहिलं जे टार्गेट येते ते 47,750 800 म्हणजे 100-125 पॉईंटच आहे किंवा 150 पॉईंट पकडून चला एवढंच आहे. पण बँक निफ्टीमध्ये सध्याला तेच दिसते. हा, याच्या खाली जर आपण निघलो तर मग 47,400पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि 47,400 जर ब्रेक झालं तरच विकनेस आहे, पण उद्याची त्याची शक्यता थोडी कमी आहे. म्हणून आपण 47,400 फायनल टार्गेट घेऊन चालणार आहोत. तेही कधी 47,920 ब्रेक झाल्याच्या नंतर, म्हणजे फक्त 400 ते 500 पॉईंट याच्या खाली आपल्याला भेटू शकतात. म्हणजे ऑलरेडी 300 पॉईंटचा फॉल आपल्याला सोडून द्यावा लागणार आहे आणि त्याच्या खाली मग आपल्याला 400 ते 500 पॉईंट मिळतील. कारण का बँक निफ्टीमध्ये व्हॉलेटिलिटी तेवढी आहे, म्हणून आपण थोडे मोठे टार्गेट प्लॅन करू शकतो. बाकी एक्स्ट्रा इथेही काय करायचं नाही. जर आपल्या लेवलला आलं तरच ट्रेड प्लॅन करा, क्वांटिटी कमी ठेवा आणि स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवायचा आहे. हा, या इंडेक्समध्ये एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते. कारण का ज्या लेवलला आपण बंद आहोत ना, ती खूप महत्त्वाची लेवल आहे. इथे मार्क करून ठेवा, अगदी 20 ते 25 पॉईंटच वरती आहे, म्हणजे 21,525 याच्या वरती मध्ये कुठेही चांगले रेजिस्टन्स आपल्याला नाही आहेत. म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होतं ना, तर ती बेस्ट केस असू शकते. फ्लॅट ओपनिंग नंतर थोडं वेळ सस्टेन करून जर ब्रेकआउट होते आणि एक्सपायरीला फिनिफ्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून एक चांगली मुवमेंट येते. फक्त ती मुवमेंट तुम्हाला कॅच करता आली पाहिजे. काय होतं बऱ्याच वेळा या पद्धतीची मुवमेंट येते आणि पुन्हा मार्केट साईडवेज जातं. याच्यामध्ये काय होतं, तुमचा ऑप्शन अगदी 4 ते 5 पट होतो आणि पुन्हा जिथून सुरुवात झालं तिथे येऊन कामकाज करायला लागतो. म्हणून हा जो स्पाईक आहे तो कॅप्चर करता आला पाहिजे. आणि मग याच्यानंतर जे टार्गेट आहे ते आहे 21,620पर्यंत, म्हणजे जवळजवळ 600 ते 620 जवळजवळ 100 पॉईंटचं टार्गेट आहे. त्याच्यावरती मात्र अजून 150 पॉईंट ओपन होत आहेत, जी लेवल आहे 21,750पर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. आता डाऊन साईड लगेच नाही आहे, म्हणजे जवळजवळ 100-125 पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत. तरीही ही जी लेवल आपल्याला दिसते इथे वेळोवेळी सपोर्ट घेतलेला ते आहे 21,425. याच्या खाली तुम्ही निघताय तर 21,325 किंवा 21,300 ही जी लेवल आहे इथपर्यंत जाताना पाहायला मिळू शकतो. म्हणजे हे 100 पॉईंट आपल्याला मिळतील तर 425. परंतु इथपर्यंत काय करायचं आहे, जे निफ्टी बँक निफ्टीसाठी सांगितलं बाय ऑन डिप्स, म्हणजे 460 असेल किंवा 425 असेल, इथे कुठेही डबल बॉटम असेल किंवा एखादी हॅमर असेल तर बाईंगची संधीच आपल्याला शोधायची आहे. जर एकदा कदाचित 325 ब्रेक झालं तर मग एक फ्री फॉल किंवा एक मोठी रेड कॅन्डल तुम्हाला डे बेसिसवरती पाहायला मिळू शकते, जी रिकव्हरी होऊ शकते कदाचित. परंतु एक्सपायरीचा ट्रेड इथे चांगला बनू शकतो. 325 ते अगदी 150 म्हणजे 100 ते 125 पॉईंटचा फॉल इमिजिएट बेसिसवरती आपल्याला 325च्या खाली पाहायला मिळू शकतो आणि एक्सपायरीमध्ये याचे चांगले रिटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि इलेक्शनसाठीचे जे स्टॉक घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी इलेक्शन स्टॉक म्हणून कमेंट करा. मी लवकरच त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.